विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजित मंगेश चिवटे यांच्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात बोलताना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत महत्त्वपूर्ण विधान केले। यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, शिवसेना भाजप यांच्यात जागा वाटप होत असताना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ हा शिवसेनेकडे यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्य उभे केले आहे। हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, विविध आरोग्य उपक्रम राबविणे आणि समाजसेवेत सातत्याने सक्रिय राहणे ही त्यांची मोठी ओळख आहे। याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे। त्यामुळे शिक्षकांना न्याय देणारे सक्षम प्रतिनिधित्व म्हणून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे। यावेळी उपस्थित शिक्षकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विधानाचे टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले। शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहण्याचा निर्धारही अनेकांनी व्यक्त केला। प्रचार शुभारंभ सोहळ्यात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली आहे। मंगेश दादाची उमेदवारी विनंतीवर झाली आहे, परंतु आता शिवसेना आणि भाजप वाटप होत असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे यावा यासाठी आम्ही अनेक मंत्री, अनेक आमदार टाकत आहोत। मंगेश चिवटे साहेबांचं नाव कसं पुढे येईल आणि त्यांना उमेदवारी मिळेल या ठिकाणी आम्ही 100% प्रयत्न करू। शिंदे साहेबांच्या बाबतीत तर मंगेश चिवटे म्हणजे शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा नाता असलेला करून नेतृत्व। मंगेश चिवटे ह्यातनं तुमचे प्रश्न सुटतील, तुमचे प्रश्न मार्गी लागतील। आम्ही महायुतीची उमेदवारी मंगेश चिवटेला मिळवून देण्याचा आमच्या ताकदीनं प्रयत्न करून पांडुरंग त्यात यश दिल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्या नवसाच्या आंबाबाईला आपण नारळ फोडू शकतो।